धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबीनाका येथील नवरात्र उत्सवाची महती ठाणे आणि महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे। लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचं दर्शन घेऊन धन्य होत आहेत। श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे यंदाचे हे 48वे वर्ष आहे। यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा, अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय या ठिकाणी साधण्यात आलेला आहे। नवरात्र उत्सवास प्रारंभ झालेला आहे। ठाणे शहरातील इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झाला आहे। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली आहे। सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवरती संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्याचं प्रबोधन व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला आहे। उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत। या उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सहकुटुंब देवीची पूजा केली, तसेच आरती देखील यावेळी मनभावी केली। विभाग प्रमुख कमलेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष, इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवीच्या दर्शनाला भाविक भक्तांनी एकच गर्दी केली होती। लांब लांबून भाविक भक्त देवीच्या दर्शनाकरिता येथे दाखल झाले होते। विविध भजन कीर्तनही येथे सादर करण्यात आले। एकंदरच संपूर्ण वातावरण या ठिकाणी भक्तिमय झालेले पाहायला मिळाले। जयम देवी भाग्यम भगवती आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी। आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी, गोंधळाला ये गोंधळ मांडला ग।